ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. या बापू. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. माईक जवळ घे माईक जवळ घे माईक जवळ घे. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. हला टाळकरी हला. हरे हरे ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम हला करे ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम झेंडा दा झेंडा ता छोट्या. ज्ञानोबा मौली 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 मौली. पुंडलिक वरद हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मस्तक हे पायावर या वारकरी संताच्या आपल्या निमज ते पंढरपूर अशी पायी दिंडी सोहळा आजचं हे 4थं वर्ष आहे. आणि नामदास महाराजांच्या फडावरील एक गाव आणि आम्ही असं तीन मुक्काम करून 4थ्या मुक्कामाला बरोबर पंढरपुरात पोहोचतोय. आणि आज आमचा पहिला दिवस आहे. हळूहळू आमची संख्या वाढत आहे आणि अतिशय आनंदमय वातावरणात आम्ही पंढरपूरला निघालेलो आहे. रामकृष्ण हरी. पहिली दिंडी सोहळा ज्यावेळी चालू केला तुम्ही किती लोक होते? खरं सांगायचं म्हटलं तर 4 वर्षाच्या पूर्वी आम्ही 2च दिवसात पंढरपूरला गेलतो. फक्त 7 जण होतो. पण हळूहळू आमचे बऱ्यापैकी भाविकांची संख्या वाढली. 1 2 3 आता वाहनं वाढलेली आहेत. सहकार्य वाढलेलं आहे गावचं आणि अतिशय सुंदर अशी दिंडी सेवेचं नियोजन झालेलं आहे. आणि अतिशय आनंदमय अशा वातावरणात आम्ही पंढरपूरला 4 ते 5 दिवस जाऊन येतो. तुमचा रूट कुठला आहे? म्हणजे आता इथून जाऊन कोणत्या दिवशी कुठल्या ठिकाणी मुक्काम करता? आज आम्ही इथून आत्ता जेव्हा हल्लोय सकाळी 9:30-10ला तर बरोबर आमचा दुपारचा 20वा संत सेवा ते पेहळी इथं भोजन करून आम्ही बरोबर संध्याकाळी 5च्या या ठिकाणी मुक्काम. दुसरा मुक्काम आमचा सांगोलच्या पुढं हॅपटॅक कॉलेजच्या समोर वसंत म्हणून त्यांच्या घरी असतो. आणि तिसरा मुक्काम आमचा पांडुरंग विसावा पंढरपूर या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर आम्ही दशमीला सकाळी पंढरपूरला पोहोचतो. आता हे ज्या दिवशी मुक्काम करतात त्यावेळेस कीर्तनचं सेवा वगैरे काय असते का? प्रवचन सेवा असते वेळेनुसार. काय वेळ जर भरपूर झाला तर प्रवचन सेवा असते. महाप्रसाद वगैरे असतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी या भक्तमय वातावरणात हे आज दिंडी सोहळा आपण प्रस्थान केला पाहतो. आज निमज तालुका कवठेमंकाळ येथील हे सगळे वारकरी संप्रदाय
पहिल्यापासून जे आता 4 वर्षात जे वारकरी संप्रदाय झालेत म्हणजे वारकरी भरपूर संख्येने उपस्थित झालेत आणि हे यांचं श्रेय या महाराजांना द्यावं लागेल. कारण या महाराजांनी भरपूर कष्टातून या सगळ्या वारकरी म्हणजे एवढे शेतकरी आणि डोंगर दऱ्यातलं हे छोटंसं गाव, या छोट्याशा गावामध्ये वारकरी संप्रदाय जपायचं यांनी काम केलं आहे आणि त्या पद्धतीने सगळे वारकरी आणि महिला पण जास्तीत जास्त उपस्थित आहेत. माझ्यामध्ये पुरुषापेक्षा महिला पण जास्त इथं अपेक्षित वाटतात कारण एवढ्या संख्येनं हे सगळे आज वारकरी पंढरपूरला माघवारीला चाललेत आणि हे पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेत. तर इथून पुढचा आणि कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल. नमस्कार. एक मिनिट. तसं पाहायला गेलं तर हे श्रेय माझं काय नाही, माझ्या वडिलाची मेरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. 3 ते 4 पिढ्यापासून ही आमची परंपरा आहे. माळकरी घरात आहेत, गावातील माळकरी आहेत, ह्या सर्वांच्या सहकार्याने चालू आहे. ओके. माऊली नाव संपदा जोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा 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 नावडे मनाला. लागला टकला पंढरीचा, लागला टकला पंढरीचा, जावे पंढरीचे आवडे मनाचे, जावे पंढरीचे आवडे मनाचे, जावे पंढरीचे आवडे मनाचे, जावे पंढरीचे आवडे मनाचे. कधी कालचे आषाढी कधी कालचे आषाढी जावे पंढरीचे आवडे मनाचे, जावे पंढरीचे आवडे मनाचे, जावे पंढरीचे आवडे मनाचे, जावे पंढरीचे आवडे मनाचे. तुकामरे ऐसे अर्थ याचे माने, जाती चक्र पाने वाटे पाहे, जावे पंढरीची आवडे मनाची, कधी एकादशी आषाढी हे, पंढरीची ऐसे याचे माने, जाती चक्र वाटे पाहे, जावे पंढरीची आवडे मनाची, कधी एकादशी आषाढी. पुंडलिक वरदान विठोबा श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. Dai,